जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक गंभीर विषय म्हणजे सामायिक जमिनीचं वाटप। एकापेक्षा जास्त सहधारक असलेल्या जमीनधारकांना पीक विम्याचा लाभ घेता येत नाही, पीक कर्ज घेता येत नाही, आलेल्या अतिवृष्टीचे अनुदान असतील किंवा इतर काही लाभ असतील याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात त्रास होतो। याचबरोबर शासनाला देखील अशा जमिनीची कारवाई करताना खूप सारे अडचणी येत आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती एकापेक्षा जास्त सहधारक असलेल्या जमिनीच्या हिश्श्याच्या विभागनाकरता एक मोहीम राबवण्यात येणार आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं परिपत्रक महसूल विभागाच्या माध्यमातून आज 18 फेब्रुवारी 2026 रोजी काढण्यात आलेले आहे, ज्याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना विशेषतः सामायिक क्षेत्रधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 नुसार शेतजमिनीवर 51 अधिक सहधारक असलेल्या जमिनीच्या हिश्श्याच्या विभाजनाकरता राज्यामध्ये मोहीम राबवण्याकरता मित्रांनो, राज्यामध्ये जे काही सामायिक जमिनी आहेत या जमिनीचं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 नुसार वाटप केलं जातं, विभाजन केलं जाऊ शकतं। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांना खर्च करण्याची गरज पडत नाही आणि अशाच प्रकारे हे विभाजन करण्यासाठी या परिपत्रकाच्या माध्यमातून काही सूचना देण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये आपण पाहू शकता, राज्यात तयार करण्यात आलेले शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आयडी कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी प्रभावी अंमलबजावणीसाठी वापरणं आवश्यक आहे। शेतकरी ओळखपत्र तयार होण्यासाठी जमिनीची अचूक जोडणी आवश्यक आहे। अधिकार अभिलेखामध्ये गाव नमुना नंबर 7, सामायिक खात्यामध्ये एकूण क्षेत्र, एका खातेदाराच्या नावावर नमूद असलेले क्षेत्र, परंतु ओळख क्रमांक निर्माण करताना सर्व खातेदाराच्या नावासमोर त्या खात्यातील एकूण क्षेत्र नमूद केले जाते। त्यामुळे शेतकरी ओळख क्रमांक तयार करत असताना शेतजमिनीची अचूक जोडणी करता सामूहिक खात्यामधील प्रत्येक व्यक्तीच्या नावासमोर त्याच्या हिस्सेची शेतजमीन असणं आवश्यक आहे आणि ही त्रुटी दूर करण्यासाठी सुद्धा शासनाच्या माध्यमातून आता या पावलं उचलण्यात आलेली आहेत। सामायिक खात्यामधील व्यक्तीसमोर त्याच्या हिस्स्याची शेतजमिनीची क्षेत्र नमूद नसल्याने सद्यस्थितीमध्ये ॲग्रिस्टेक संकल्पना राबवताना, जमिनीचे खरेदी व्यवहार करताना, फेरफार नोंदी, पीक पाहणी नोंद करताना अडचणी येत आहेत आणि याच्यासाठी खालीलप्रमाणे कारवाई करायची आहे। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 नुसार खाते विभाजन करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य असेल। यासाठी नागरिकांना लेखी व सार्वजनिक स्वरूपात आवाहन करण्यात यावे। याचा अर्ज कसा करायचा याच्याबद्दल आपण यापूर्वी एक व्हिडिओ बनवलाय। आणखीन जर तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की व्हिडिओ करू आणि याचा अर्ज देखील आपल्याकडे उपलब्ध आहे। तालुका मंडळ स्तरावरती कॅम्प आयोजित करून 51 अधिक सहधारक असलेल्या जमिनीच्या हिस्स्याच्या विभाजनाकरता मोहिमी राबवण्यात याव्यात। 51 अधिक सहधारक असलेल्या जमिनीच्या हिस्स्याच्या विभाजनाकरता प्रक्रिया सुलभ, वेळबद्ध व पारदर्शक करण्यासाठी आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात। याचप्रमाणे क्षेत्रीय जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करण्यात यावी। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 तसेच धारण जमिनीचे विभाजन नियम 1967च्या तरतुदी व नियमाचे पालन करण्याची याच्यात दक्षता घ्यावी आणि अशा प्रकारचे सर्व नियमांचं पालन करून कलम 85 नुसार खाते विभाजन करण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे। मित्रांनो, बऱ्याच वेळा जमिनीचं वाटप केलं जात असताना कलम 85 नुसार जमिनीचं वाटप केलं जात नाही किंवा होत नाही, त्याला जास्त कालावधी लागतो, अशा प्रकारच्या या ठिकाणी तक्रारी असतात आणि याच पार्श्वभूमीवर आता कलम 85 नुसार शेतकऱ्यांना अवघ्या 200 ते 500 रुपयाचं शुल्क मोजून आपल्या सामायिक जमिनी आपल्या स्वतःच्या नावावरती करता येणार आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचं असं परिपत्रक आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।